नमस्कार मंडळी, मी स्नेहा द रेडियंट वुमन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते. हो, थांबा. हा यूट्यूबचा व्हिडिओ नाही आहे. हा आहे स्नेहाच्या बड्डेसाठी स्पेशल विशेष तिच्या खास व्यक्तींकडून. ही स्नेहा सोनटक्केंची राणी, खरंच राणी आहे. ती राणीसारखी राहते, राणीसारखी वागते आणि तिच्यात राणीचं अस्तित्व खरंच दिसून येतं. तिचं बालपण, तिचा निरागसपणा, तिचा स्वाभिमानीपणा हा सगळा आपल्याला दिसतो. जो आत्ता आहे ती तशीच लहानपणीसुद्धा होती आणि आत्तासुद्धा आहे. तिचा डॅशिंगपणा तर भरपूर. तिने तिचा स्वाभिमान खूप जपला आणि ती स्वाभिमानाने राहते. तिने आयुष्यात केलेल्या अचिव्हमेंट्स, तिच्या मैत्रिणी, मित्र, जॉब्स ह्या सगळ्या गोष्टी तिने खूप बॅलन्स केल्या. तिने स्वतःची फॅमिलीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे सांभाळलेली आहे. तिचा मित्रपरिवार तर एवढा मोठा आहे की तो सांगूच शकत नाही. तिची विचारसरणी, तिचा मुक्तपणा, तिचा मनमिळाऊपणा, सगळ्यांना घेऊन चालणं, स्वतःसाठी वेळ देणं. म्हणून तिच्या या बड्डेसाठी खास एक नवीन प्रयत्न करून तिला बड्डे विशेष देत आहेत तिचा परिवार. तिच्या पप्पांकडून तिला खास शुभेच्छा. आज तुला तुझ्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्यातर्फे. मोठी मुलगी धनाची पेटी असते ते बरोबर आहे. आजच्या फॅमिली आम्ही तिघे भाव असून आम्हाला मुलगी ही बिलकुलच नव्हती. आम्हाला बहीण नसल्यामुळं मुलगीचं अस्तित्व आमच्या घरात नव्हतंच आहे. पहिल्यांदा जी झाली ती तू झाल्यामुळं घरात इतकं खळखळाट आणि अथांग समुद्राचा खळखळाचा असणारा वारा या सोनटक्के फॅमिलीने तुझ्या स्पर्शानं गमावला. ज्या दिवशी तुझा जन्म झाला त्या दिवशी पुरी सोनटक्के फॅमिली आनंदाच्या भरात वाढून गेली होती. आज म्हणजे तू जे काय आहेस ते माझ्या आयुष्याची सर्वस्व आहेस. बऱ्याच काही गोष्टी तू पुढाकार घेऊन करते ही घराने आणि आमच्याकरता फार स्वाभिमानाची गोष्ट. आणि माझ्याकरता ही जमेची बाजू आहे की कुठली गोष्ट आम्हाला न टकता, कुठली गोष्टाचा त्रास न होता प्रत्यक्षात एक कर्ता पुरुष म्हणून सगळ्या गोष्टी तू हँडल करते ह्याचा मला पर्सनली अभिमान आहे. आमच्या तिघा भावामध्ये ज्या पद्धतशीर मुलीचं जे वास्तव्य जे होतं ते तू सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे की मुली ह्या समाजात येऊन काहीतरी चांगलं करू शकतील. मुलंच करतात असं नाही, पण मुलाच्या पाठीवर आणि मुलाच्या पायावर संगत जोडीला घेऊन सुद्धा सगळ्या गोष्टी यशस्वीपणे पूर्ण करतात. हे खरोखर तू आजमून दिलंस, हे तू दाखवून दिलंस. त्यामुळं तू जी घराची सोनटक्के फॅमिली आवडती राणीच आहेस आणि ही राणी तुझ्या आयुष्यात, तुला आमच्या आयुष्यात काही तुला तुझ्या आयुष्यात कमी पडणार नाही आणि तुला कमी पडून आम्ही देणार नाही. ज्या ज्या ठिकाणी तू जाशील त्या त्या ठिकाणी आईबाप म्हणून आम्ही तुझ्या पाठीमागे असणार आहोत. तू मागं जरी फिरलं तरी आम्ही सकाळी थोडं बघितलं, पुढे जरी बघितलं तर आम्हीच असणार आहे. लेफ्टला बघितलं आम्ही असणार आहे, राईटला बघितलं तर आम्हीच असणार आहे. तू आमची आवडती कन्यारत्न आहेस आणि तुझ्या सर्वस्वी इच्छा ईश्वराच्या आशीर्वादानं पूर्ण होतील. म्हणून आज पुन्हा एकदा तुझ्या वाढदिवसाच्या अनुषंगानं तुला हार्दिक शुभेच्छा देतो. टाकलं आणि मला आईपणाचं आई पण अनुभवायला भेटलं. स्नेहा, तू माझ्यासाठी पहिल्यापासून खास आहे आणि तू माझी पहिली मुलगी असल्यामुळे तू आम्हाला सदैव आवडतीच आहेस. स्नेहा, तू नेहमी आम्ही तुझ्या आई वडील म्हणून पाठीशी उभे राहण्याच्या ऐवजी तू आमच्या पाठीशी नेहमीच उभी राहिलीस. स्नेहा, तू प्रत्येक ठिकाणी आमच्या मोठ्या मुलासारखी धावून येतेस. तू माझी खास लाडकी बकुळीचं फूल आहेस. तू अशीच खुश राहा. नेहमी तुझ्या पाठीशी स्वामींचा आशीर्वाद आहे. तू खूप मोठी होणार आहेस तुझ्या आयुष्यात. तुझ्या आयुष्यात दुःखाचे डोंगर खूप आले, खूप तू सहन केलंस, खूप त्याच्यातून तू सावरली स्वतःला आणि खंबीरपणे उभी राहिलीस परत एकदा. हेच आम्हाला खूप अभिमान आहे आणि आई म्हणून मला तुझा खूप गर्व आहे आणि मी माझ्या अभिमानाने, माझ्या मुलीचा मला अभिमान आहे आणि अभिमानाने मान वर करून सांगते की स्नेहाने स्वतःचं दुःख कधीच पापणीच्या वरती दाखवलं नाही, डोळ्यावरती दाखवलं नाही. नेहमीच ती आमच्या पाठीशी स्ट्रॉंगपणे उभी राहिलेली आहे. काय ग स्नेहा, थोडी भावनिक झाली असशील ना. आता ह्या दोघांचा नंबर हा. ह्या दोघांमध्ये बघ कशा तुला शुभेच्छा दिल्यात दोघांनी. पहिलं तर घेऊया श्वेताकडून. तुषारपेक्षा ती सिनियर आहे ना. आणि खरंच तू एवढी मला आणि अभिषेकला खूप अशी हेल्प केली
आणि आमच्या पाठीशी उभी राहिलीस त्याच्यासाठी खरंच खूप धन्यवाद तुझं. आणि खरंच इथून पुढेही तुझ्या आयुष्यामध्ये खूप आनंद येऊ हीच परमेश्वराला प्रार्थना झाली. आणि तू जशी आहेस तशीच राहणार आहेस. आणि मला माहिती आहे मला बोलायची गरज नाही आहे, पण तरीही की एक मोठ्या बहिणीचं जे वागणं आहे ते म्हणजे मी तुझ्यात खरंच बघितलं. आणि खरंच तू एक सगळ्यांच्या परीने सगळ्यांच्या लेवलला जाऊन तू राहिली आहेस. आणि जिजू गेल्यानंतर कधीही आम्हाला असं वाटलं नाही आहे की आम्हाला एका बॅक सपोर्टची गरज आहे, कारण की तो खरंच तू भार घेऊन चालली आहेस आमच्या पाठी. बिकॉज जिजूनंतर आम्हाला त्या गोष्टींची कमी पडून दिली नाही. जेव्हा जिजू होते तेव्हाही तू करतच होतीस, पण तेव्हा तुम्ही दोघे होता. तर आताही तू आम्हाला त्यांची कमी वाटून दिली नाही आहेस. आणि खरंच तू प्रत्येक क्षणाला इवन माझी डिलेवरी, तुषारचं ऑपरेशन, पप्पांचं ऑपरेशन आणि LIVच्या टायमाला सुद्धा तू धावपळ केली. इनोकच्या टायमाला सुद्धा तू हॉस्पिटलमध्ये ती रात्र अवघडून त्याला पकडलंस. एव्हरीथिंग म्हणजे कुठलीच गोष्ट अशी नाही आहे की मी तुझ्याविषयी बोलणं कमी पडेल, कदाचित शब्द कमी पडतील, पण प्रत्येकाचे म्हणजे हे क्षण जे मी लाईफमध्ये कधी विसरू शकत नाही. जसं की मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत, अभिषेकचा ॲक्सिडेंट, एव्हरी टाईम तुझी खंबीर माझ्या पाठी उभी राहिली एक पिलर म्हणून. आणि खरंच त्याच्यासाठी तुला मी खूप खूप धन्यवाद करेल आणि खूप ब्लेसिंग्स देईल की येणारा दिवस, येणारा काळ तुझ्यासाठी खूप छान असेल. आणि खरंच माझी ही परमेश्वराला प्रार्थना आहे जसे तू आहेस तसा तुझाही लाईफ पार्टनर तुझ्यासारखाच तुला स्ट्रॉंग भेटू दे, इमोशनली एव्हरीथिंग. म्हणजे तू प्रत्येकाच्या लेवलला जाऊन तू त्या व्यक्तीशी संवाद करतेस, खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि प्रत्येकाला समजून घेऊन ॲक्शन घेणं इट इज व्हेरी डिफिकल्ट समटाईम, पण खरंच तू ते करतेस त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि अशीच तू आमच्यासोबत राहा. तू एक 100% फॅमिलीचा मी तर म्हणेल कणा आहेस. हां, आणि आम्ही पिलर जरी असलो तर तू कणा आहेस. आणि कण्याचं काम आपल्या बॉडी पार्टमध्ये सगळ्यात मोठं असतं. त्यामुळे तू नेहमीच स्ट्रॉंग राहा, कारण की आम्ही हे तुझ्यावर डिपेंड आहोत. तर एवढंच बोलेल मी. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट जर्नी. हॅपी बर्थडे वन्स अगेन. गॉड ब्लेस यू दीदी, रिअली. आणि अजून एक माझी छोटी कवितासुद्धा आहे, ती मी फार सर्च वगैरे करून मी त्या कवितांमध्ये काही शब्द मांडलेले आहेत, फक्त ती माझी बाय हार्ट नाही झाली, मग मी ते बोलून दाखवणार आहे. ही माझी छोटीशी कविता आहे दीदी तुझ्यासाठी. ह्याच्यातलं जे व्यक्तिमत्व आहे ते खरंच तुला शोभत आहे, म्हणून मी फार गुगलवरती सर्च करूनच काढलेली आहे. बहीण शोभे भावाला शिवबाच्या छाव्याला, शंभूच्या पाठीशी उभी राहिली धरून शिरावर मायेची सावली. बहीण शोभे भावाला शिवबाच्या छाव्याला, बहिणीच्या नात्याला रानू अक्का जागली, शत्रूच्या मुलाकात ही रुबाबात वागली. बहीण शोभे भावाला शिवबाच्या छाव्याला, तिच्या डोळ्यात शंभूने सईबाईची माया पाहिली, भावासाठी संसारावर तुळशीपत्र तिने वाहिली. बहीण शोभे भावाला शंभूच्या छाव्याला, शंभूच्या तळपत्या शौर्याला रानू अक्काची साथ संयमाची, शिवबाच्या लेकीने केली पळता भुई दिले रखांची. बहीण शोभे भावाला शिवबाच्या छाव्याला. सो दीदी ही खरंच तुझ्यासाठी कविता आहे. जे काय रानू ताईंचं जे काय व्यक्तिमत्व आहे ते खरंच तू या घरासाठी केलेलं आहे. आणि तू आमच्यासाठी एक खरंच झाशीची राणी म्हणशील तरी कमीच असेल. And all the best. This is for you and God bless you. दीदी, तुझ्याबद्दल काय बोलू. आज तुझा वाढदिवस आहे, तर तुला खूप खूप बेस्ट विशेष. खरं सांगू तर आपला बॉन्ड कसा आणि कधी स्ट्रॉंग झालाय हे माहित नाही, कारण लहानपणी तर फक्त भांडण केलंय आपण. तेव्हा माहित नव्हते की हा बॉन्ड पुढे कसा होणार. पण तुझ्या लग्नाच्या दिवशी मला समजलं की मी एवढा भावनिक झालो होतो. तेव्हा मला माहिती पडलं की मी आतून एवढा रडलो जेव्हा तू घरातून जात होतीस. माझे डोळे पाण्याने भरले, पण मला एक्सप्रेस करता आलं नाही. तेव्हा मला पण बिलीव्ह नाही झालं की एवढं मन कसं भरून आलं, मला रडायला एवढं आलेलं. पण एक गोष्ट
नक्कीच कळाली की लहानपणी जे भांडण होते त्यात ही प्रेम होते जे मोठे झाल्यावर कळता आले मला. माझी सगळी गोष्ट मी तुला शेअर करायचो. इव्हन ऍक्सिडेंट होण्यापासून ते स्टील आतापर्यंत तू मला सावरत आलीस आणि तू खरंच माझ्या आयुष्यात एक दुसरी आई आहेस. आणि खरंच मला माहिती आहे मी खूप लेस एक्सप्रेसिव्ह आहे, बट तुझा दर्जा खूप खूप वरती आहे. तू घराची पिलर आहेस. तुला नेहमी खुश बघावं अशीच सगळ्यांची इच्छा आहे. आय लव्ह यू दीदी. तुषार. स्नेहा, अजून एक मेंबर राहिला हा. Happy birthday to an amazing sister-in-law, Sneha. Wishing you a day filled with love, laughter, joy, happiness. I'm so grateful to have you as a part of our family. You are so caring and strong women. You have taken Audie's place in such a way that it feels like he is still with us. You are like my sister-in-law come brother to me. Every time you are available in my bad times and supporting my family in my absence. I can't express these things in words. I want to thank you for being such an incredible addition to our family. May God give you good health, peace and prosperity throughout your life. God shall provide all your needs. Once again wishing you a wonderful and happiest birthday cake confetti ball. आणि हो, माझ्याकडूनही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.